आज नेमकं काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। नाशिकमधील आकाशवाणी चौकातील भाजी बाजार पुन्हा वादग्रस्त ठरला। पालिकेच्या अतिक्रमण विभागाने भाजी बाजार हटवण्याची कारवाई केल्याने संतप्त भाजी विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला। परवानगी दिली, पैसे घेतले, मग हटवता का असा सवाल भाजी विक्रेत्यांनी केलाय। नागपूर वन विभागाने पक्षी तस्करांकडून जप्त केलेल्या 26 पोपटांची जंगलामध्ये मुक्तता करण्यात आली आहे। पक्षी सप्ताहाचा उद्देश साध्य करण्याचा वन विभागाने चांगला प्रयत्न केला। सर्व पोपटांनी आकाशामध्ये उंच भरारी घेऊन मुक्त संचार केल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। पुण्यातील सगळ्यात मोठं कोविड सेंटर आजपासून बंद करण्यात येणार आहे। 3,500 रुग्णांसाठी पुणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलं होतं, मात्र आता ते बंद करण्यात येत आहे। नागपूरमध्ये NHIच्या अधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या भाजप नगरसेवक प्रदीप पोहाणेंसह चौघे पोलिसांसमोर शरण गेले। अधिकाऱ्यांवर काळं फासण्याचा प्रयत्न केल्यानं नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली आहे। मराठा दिंडीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिल्याने मराठा समाज आक्रमक झालाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये एका महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिचे डोळे काढण्यात आले होते। या पीडित महिलेची विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ससूनमध्ये जाऊन भेट घेतली। यावेळी मला फक्त डोळे द्या, मी सर्वांना ओळखते अशी विनवणी या पीडित महिलेने केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फटाके वाजवू नका असं सांगितल्यामुळे आता नाशिकमधील फटाके दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। फटाक्यांमुळे कोरोना रुग्णांना हानी पोहोचू शकते आणि त्यामुळे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलंय। नाशिक मुंबई महामार्गावरील नांदगाव सदोजवळ एका कारचा भीषण अपघात झाला। कारमध्ये असलेले 3 जण गंभीर जखमी झाले। कार चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात घडलाय, तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर शहराजवळील सातकर स्थळ येथे शेतामध्ये एक बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळला। वन विभाग घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। राज्याच्या